नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक दीपक देवरे, संरक्षण व सामाजिक शास्त्र विभाग, पंकज, कला व विज्ञान महाविद्यालय चोपडा, जिल्हा जळगाव। विद्यार्थी मित्रांनो, यापूर्वी आपण शीतयुद्धाचा अर्थ, त्याची व्याख्या, शीतयुद्धाची व्याप्ती आणि त्यानंतर शीतयुद्धाची कारण अशा या घटकांचा अभ्यास केला। मित्र, आपल्याला माहिती आहे की शीतयुद्ध म्हणजे दुसऱ्या महायुद्धानंतर एनसायक्लोपीडियाने केलेली व्याख्या। या ठिकाणी मी आपल्याला सांगतो की दुसऱ्या महायुद्धानंतर अमेरिका व रशिया यांच्यात मित्रत्वाऐवजी खुलं शत्रुत्व निर्माण होऊन आंतरराष्ट्रीय राजकारणातली अशा प्रकारची स्थिती की ज्याला शीतयुद्ध असं त्या ठिकाणी म्हटलं गेलं, किंवा भांडवलशाही विरुद्ध साम्यवादी विचारप्रणाली अशा या दोन विचारप्रणालीतून निर्माण झालेल्या संघर्षाच्या स्थितीला शीतयुद्ध अर्थात कोल्ड वॉर अशा प्रकारे म्हटलं गेलं। शीतयुद्धाचा कालखंड साधारणतः 1946-1990 पर्यंत त्या ठिकाणी मानला जातो। खास करून 1950 पासून तर 1990 पर्यंत शीतयुद्धाचा वादळ हे प्रचंड प्रमाणात संपूर्ण जगामध्ये घोंघावत होतं आणि म्हणून या शीतयुद्धाचे परिणाम किंवा या शीतयुद्धाचे इफेक्ट हे कमी अधिक प्रमाणात संपूर्ण जगावर झालेले आपल्याला दिसतात। त्याच परिणामांचा अभ्यास आपल्याला या ठिकाणी करावायचा आहे। शीतयुद्धाच्या परिणामाच्या संदर्भात जर आपण असं अभ्यास केला तर आपल्याला असं लक्षात येईल की या शीतयुद्धामुळे जगात देशादेशात राज्यात गैरसमज किंवा अविश्वासाचं वातावरण त्या ठिकाणी निर्माण झालेलं होतं। हे शीतयुद्धाचा पहिला आणि सगळ्यात महत्वाचा परिणाम होता। दुसरा परिणाम झाला की या शीतयुद्धामुळे जगातील दोन राष्ट्र त्या ठिकाणी किंवा जग दोन गटांमध्ये त्या ठिकाणी विभागणी जगाची झाली आणि म्हणून जग हे दोन गटात त्या ठिकाणी विभागलं गेलं। तिसरा महत्वाचा परिणाम झाला की या शीतयुद्धामुळे जगात गुप्त राजनयाला त्या ठिकाणी पुन्हा नव्याने सुरुवात झाली। चौथा परिणाम सांगता येईल की या गुप्त वार्तांच्या माध्यमातून किंवा गुप्त बैठकांच्या माध्यमातून या महाशक्तींनी आपल्या गटातील राष्ट्रांना शस्त्रास्त्रांची मदत केल्यामुळे अलिप्त राष्ट्रांच्या मनामध्ये या दोन्ही महाशक्तींविषयी संदेह किंवा संशय त्या ठिकाणी निर्माण व्हायला सुरुवात झाली। पाचवा परिणाम सांगता येईल की या दोन्ही महाशक्तींमध्ये शस्त्रस्पर्धा त्या ठिकाणी चालू असल्यामुळे शीतयुद्धाने निःशस्त्रीकरणाच्या मार्गात मोठ्या प्रमाणात अडथळे निर्माण केलेले आपल्याला दिसून येतात। सहावं कारण सांगता येईल की या संपूर्ण शीतयुद्धामुळे विज्ञानाचा उपयोग हे मोठ्या प्रमाणात विनाशासाठी होत असलेला आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतो। सातवं कारण किंवा सातवा परिणाम की या शीतयुद्धामुळे जी काय आपली युनो संघटना आहे, या युनो संघटनेमध्ये किंवा संयुक्त राष्ट्र संघामध्ये राजकीय क्षेत्रात त्या ठिकाणी पूर्णपणे ती संघटना अयशस्वी झाल्याचे आपल्याला दिसून येते। आठवं कारण सांगता येईल या शीतयुद्धाचा किंवा परिणाम सांगता येईल की अलिप्ततावादाचा उदय आणि जागतिक शांततेसाठी त्याचे प्रयत्न हा देखील या कोल्ड वॉरचा त्या ठिकाणी एक प्रकारे परिणाम होता। त्यानंतर या शीतयुद्धामुळे जागतिक अशांतता निर्माण मोठ्या प्रमाणात होऊ लागलेली होती। या शीतयुद्धाने आंतरराष्ट्रीय राजकारणावर प्रचंड प्रमाणात प्रभाव पाडला आणि त्याचा परिणाम असा झाला की जगात दहशतीचं वातावरण, ज्याला आपण बॅलन्स ऑफ टेरर म्हणतो, ते वातावरण संपूर्ण जगामध्ये कमी अधिक प्रमाणात निर्माण झालेलं होतं। संपूर्ण जग एका भयाच्या सावटाखाली किंवा दहशतीच्या सावटाखाली त्या ठिकाणी वावरत होतं। प्रत्येक देशाला असं वाटत होतं की या शीतयुद्धाच्या परिस्थितीमुळे जर तिसरं महायुद्ध झालं तर ते किती भयंकर आणि विनाशकारी त्या ठिकाणी असेल आणि म्हणून संपूर्ण जगामध्ये दहशतीचं वातावरण त्या ठिकाणी निर्माण झालेलं होतं। हा सुद्धा या शीतयुद्धाचा परिणाम होता। त्यानंतर या शीतयुद्धामुळे आंतरराष्ट्रीय राजकारणात द्विध्रुवीकरण, ज्याला आपण मल्टीपोलर सिस्टीम म्हणतो, ती अधिक प्रमाणात घट्ट झालेली होती। त्यानंतर अमेरिका आणि रशिया हे संपूर्ण जगाचं नेतृत्व त्या ठिकाणी करू लागलेली होती। त्यानंतर या शीतयुद्धामुळे लहानसा संघर्ष किंवा घटना केव्हाही जागतिक युद्धास कारणीभूत ठरेल अशा प्रकारची स्थिती निर्माण झालेली होती। उदाहरण द्यायचं म्हटलं तर क्युबा संघर्ष असेल किंवा जगातले इतर लहान मोठे संघर्ष असतील,
अरब राष्ट्रातील संघर्ष असतील ते सगळे संघर्ष त्या ठिकाणी जागतिक युद्धास कारणीभूत ठरतील अशा प्रकारची भीती निर्माण झालेली होती. महत्वाचं कारण की या शीत युद्धामुळेच दोन्ही महाशक्तींनी अनेक प्रकारचे लष्करी करार केले. उदाहरणार्थ नाटो असेल, ज्याला आपण नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन असं म्हणतो, त्यानंतर सिटो असेल, त्यानंतर सेंटो असेल किंवा वॉर्सा पॅक्ट असेल, हे सगळे करार या दोन्ही महाशक्तींनी एकमेकांच्या विरोधात लष्करी कारणासाठी केलेले आपल्याला दिसून येतात. त्यानंतर महत्वाचा या शीतयुद्धाचा परिणाम आपल्याला सांगता येईल की या लष्करी करारामुळे जगात कायमचं युद्धाचं वातावरण त्या ठिकाणी निर्माण झालं आणि त्याचा परिणाम असा झाला की जागतिक शांततेचा विचार हा कुठेतरी मागे पडताना आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतो. अशा प्रकारची अनेक कारण किंवा अनेक परिणाम या शीत युद्धाचे त्या ठिकाणी आपल्याला दिसून येतात. त्यानंतर महत्वाचा परिणाम या शीत युद्धाचा झाला की या शीत युद्धामुळे संयुक्त राष्ट्र संघाचं जे काही व्यासपीठ आहे ते व्यासपीठ मोठ्या प्रमाणात शीत युद्धाचा आखाडा त्या ठिकाणी बनलं. त्यानंतर संयुक्त राष्ट्र संघाच्या सुरक्षा मंडळास त्या ठिकाणी शीत युद्धाने काय केलं, एक प्रकारे अपंग किंवा पंगू बनवण्याचा प्रयत्न केला. आणि शेवटी या शीत युद्धामुळे शस्त्र स्पर्धा वाढली, राष्ट्रांचा संरक्षण खर्च त्या राष्ट्रांना वाढवावा लागला आणि या शस्त्रास्त्र स्पर्धेतून वाढलेल्या संरक्षण खर्चामुळे आर्थिक आणि सामाजिक विकासासाठी आवश्यक आर्थिक तरतुदी त्या ठिकाणी प्रत्येक राष्ट्राला मोठी कपात ही करावी लागली. शेवटी शीत युद्धाचाच सकारात्मक परिणाम त्या ठिकाणी असं आपल्याला सांगता येईल की तिसरं महायुद्ध टाळण्यात शीत युद्धाला यश प्राप्त झालं असं त्या ठिकाणी म्हणावं लागेल. अशा प्रकारची ही शीत युद्धाचे परिणाम हे संपूर्ण जगाला त्या ठिकाणी भोगावे लागले, सोसावे लागले. आजही कमी अधिक प्रमाणात शीत युद्धाची प्रक्रिया संपूर्ण जगामध्ये सुरू असताना आपल्याला त्या ठिकाणी पाहावयास मिळते. अशा पद्धतीने शीत युद्धाचे परिणाम हे संपूर्ण जगाने त्या ठिकाणी अनुभवले. एवढं बोलतो आणि थांबतो. धन्यवाद.